आता आज आपण ही अशा पद्धतीची एक पिशवी शिकणार आहोत जिचा आकार जरा हँडबॅगसारखा आहे आणि याच्यासाठी आपण लागणारी आता कापड कशी काय लागणार ती बघूया। जो रंग तुम्हाला बाहेर घ्यायचा आहे त्याचे 2 तुकडे लागतील, जो रंग आतून घ्यायचा आहे त्याचे 2 तुकडे लागतील कापडाचे। हा वर्ण जो पट्टा लावला आहे तो ह्याच्या मॅचिंगचा असला तर त्याचे 2 तुकडे आणि आतल्या रंगाच्या मॅचिंगचा असला तर त्याचे 2 तुकडे, म्हणजे एक या रंगाची म्हणजे या रंगाची हिरव्या रंगाचे 2 पट्ट्या जशा इथे आता मी एकाच रंगाच्या 4 घेतल्यात, अदरवाईज तुम्ही 2 वेगवेगळ्या घेऊ शकता। खांद्यासाठी बंद जो आहे तो सुद्धा तुम्ही पाहिजे त्या रंगाचा करा, वेगळ्या रंगाचा केला तरी सुद्धा चालतो आणि आतमध्ये लावायला वेलक्रो। आता कसं माप घेतलंय बघा। ह्या रंगाचे 2 असे मी तुकडे घेतलेले आहेत आणि यांची माप आहेत बघा 18 इंच रुंद आणि 10 इंच लांब असे मी 2 तुकडे घेतलेत। 18 इंच रुंद आणि 10 इंच लांब असे एका रंगाचे 2 तुकडे आणि दुसरे ह्या रंगाचे 2 तुकडे घेतलेत। 18 बाय 10 चे असे हे 4 तुकडे झाले आपले। त्याच्यानंतर हा जो असा पट्टा वरचा लागणार आहे हा, तर ह्या गुलाबी पिशवीसाठी मी जरा डार्क गुलाबी रंगाचं कापड ह्याचे 2 पट्टे घेतलेले आहेत। हे असे या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत मी 4 इंच रुंद आणि 13 इंच लांब। हे बघा हे 4 इंच रुंद आणि ह्याची लांबी घेतलेली आपण 13 इंच। तर गुलाबी रंगाच्या 2 पट्ट्या आणि ह्या जांभळ्या रंगाच्या अशाच 2 पट्ट्या 4 इंच रुंद आणि 13 इंच लांब। त्याच्यानंतर आपल्याला खांद्याला पट्टा घ्यायचा आहे। खांद्याला जो पट्टा घ्यायचा आहे तो एकाच रंगाचा तुम्हाला जर घ्यायचा असला तर 4 इंच रुंद आणि 22 इंच लांबीचा घ्या। मी आता 2 रंगाचे वेगवेगळे करते म्हणून मी 2.25 इंचाच्या 2 सुट्या पट्ट्या कापल्या आहेत। ही पट्टी 2.25 इंच बाय 22 इंचाची घेतली आणि ही पट्टी 2.25 इंच बाय 22 इंचाची आणि ह्या दोघांना मी जोडून ह्याचं 4 इंच तयार होणार आणि मग त्याचा मी पट्टा तयार करणार आहे खांद्यावरचा। तुम्हाला एकाच रंगाचा जर घ्यायचा असेल तर 4 इंच बाय 22 इंचाचे 2 तुकडे वेगळे घ्याल। शिवाय आपल्याला आतमध्ये आपण खण करणार आहोत, तर त्या खणाचं सुद्धा मी असं अंदाजाने माप घेतलेलं आहे। आता सांगते तुम्हाला। आतला खण एक मोठा मी दाखवला आहे 11.5 इंच बाय 7 इंचाचा। आता हा एवढा मोठा मी करणार नाही, हा आतमध्ये केल्यानंतर इथनं मी एक मध्ये शिवण घालीन म्हणजे मोठा खण एक तयार होईल ज्याच्यात आपण मोबाईल ठेवू शकतो आणि इकडल्या उभ्या खणामध्ये चष्मा राहू शकतो। तसेच दुसरे 2 छोटे खण आपण करणार आहोत ह्याचे, किंवा एक मोठा करून त्याला मध्यभागाहून शिवण मारायची। तर ह्याचं माप आहे 9.5 इंच 10 इंच बाय 5.5 इंच। तर हे ऐच्छिक आहे, तुम्हाला जर आतून खण करायचे असले तर करा, नसतील करायचे तर नका करू। आणि सगळ्यात आता सुरुवातीला काय करायचं, ह्या जो खण आपल्याला करायचा आहे त्याला 1 आणि 2 अशा पद्धतीने एका बाजूनी शिवण मारून घ्यायची, अशी ह्या दोन्ही खणांना मारून घ्यायची शिवण। हे एक। दुसरं काम करायचं आहे आपल्याला, हा जो पट्टा घेणार आहोत आता तुम्ही जर 4 इंचाचाच डायरेक्ट घेतला असेल तर त्याला अशा पद्धतीने चांगली रुंद फोल्ड घालून रुंद पट्टी अशी खांद्याची अशा पद्धतीची चांगली रुंद पट्टी तयार करा, म्हणजे जरा जाडी होईल। आतमध्ये तुम्ही जर फ्युजिबल लावलं तर जास्त चांगलं होईल, म्हणजे आणखीन त्याला खुटखुटीतपणा येईल। आता ह्या ज्या 2 पट्ट्या घेतल्या आहेत 2 रंगाच्या 2 पट्ट्या, ह्याला मी आतून फ्युजिबल लावणार आहे। फ्युजिबल कॅनव्हास मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं होतं की ह्याला एका बाजूनी मेणासारखा एक पदार्थ चिकटवलेला असतो, तर तो ह्याच्यावर असं ठेवून ह्याच्यावरनं गरम इस्त्री फिरवायची म्हणजे तो चिकटून जातो। अशा पद्धतीने ह्या 4 तुकड्यांना मी फ्युजिबल लावणार आहे। कशाला लावणार आहे, म्हणजे हा जो वरचा भाग तुम्हाला म्हटलं तसा तो खुटखुटीत होईल। तर हे अशी छोटी कामं सगळ्यात आधी करून घ्यायची। बघा आता ह्या 4 तुकड्यांना आपण फ्युजिबल कॅनव्हास लावून घेतलेला आहे आणि गरम प्रेस म्हणून त्याला चिकटवून घेतलं। असे हे आपण 4 तुकडे तयार करून घेतले। त्याच्यानंतर आता जी मूळ पर्स तयार करणार आहोत त्याला असं अर्ध्यात फोल्ड करायचं, म्हणजे 18 इंचाचं जे लांबी होती त्याला फोल्ड करायचं आणि हे असं ठेवून कुठली तुमच्या घरात गोलाकार असणारी वस्तू असेल ती घ्या आणि त्याच्याने इकडे अशी एक खूण करून घ्या आणि ते कापा। हे असं 4ही बाजूंना ह्याला सुद्धा असंच करायचं। ही दुसरा तुकडा आहे त्याला पण अशीच ही वाटी ठेवून घ्या आणि हे करून घ्या, असे गोलाई कापून घ्या।
आता बघा या 2.25 इंचाच्या मी 2 पट्ट्या ज्या 22 इंच लांब घेतल्या त्या पूर्ण जोडून घेतल्या. इथे मध्ये हे फ्युजिबल टाकलेलं आहे मी, हे 1 इंचाचं. तुम्हाला ह्याच्याने जर त्रास होत असेल तर पूर्ण 4 इंचाचं फ्युजिबल घ्या तुमच्याकडे जर भरपूर असेल तर. आणि मग नंतर हे इथे फोल्ड करायचं, हे इथे फोल्ड करायचं आणि हे असं करून वरनं मी प्रेस फिरवलेली. प्रेस फिरवली की काय होतं, आपल्याला शिवायला अतिशय सोपं जातं, पटापट शिवून होतं एकदम. हे असं आता मी हे शिवणार, इथेही शिवण मारणार आणि साईडला पण शिवण मारणार. म्हणजे एका बाजूला एका रंगाचा पट्टा, एका बाजूला एका रंगाचा पट्टा, असे मी 2 पट्टे आता शिवून घेणार आहे. आता बघा हे दोन्ही आपण खांद्यावरचे पट्टे जोडून घेतलेत आणि ह्याला दोन्हीकडनं शिवणी मारल्यात. आता मी ह्याच्यामध्ये 2 रंगाचा केल्या कारणाने 2.25 इंच बाय 22 इंचाचे मी 2 तुकडे घेतले होते, मध्ये फ्युजिबल घातलं आणि त्याला दोन्हीकडनं शिवून टाकलं. तुम्हाला 2 रंगाचे नसतील करायचे तर सांगितल्याप्रमाणे 4 इंच बाय 22 इंचाचे 2 सुटे तुकडे घ्यायचे आणि त्याचे लांब पट्टे आधी शिवून घ्या. आता आपल्याला कप्पा लावायचा आहे, तर कुठलाही एक पदर घ्यायचा, त्याला मध्यभागी फोल्ड करून इथे बघा हे असा कट द्यायचा बारीकसा इकडे आणि इथल्या सेंटरला इकडे. आणि तसंच ज्याचा खण आपल्याला तयार करायचा आहे, आता ह्याचा मी खण करणार आहे, तर ह्या खणाला मी इथे आधी एक शिवण मारून घेतलेली आहे आणि त्याला इथे असं फोल्ड करून मध्यभागी इथे परत एक बारीकसा कट मी दिलेला आहे, बारीकसा. आणि त्याच्यानंतर काय करायचं, सुलट पदर ठेवायचा. सुलट पदर ठेवल्यानंतर हे ह्याच्यावरती ठेवायचं. कसं ठेवायचं की ही जी कट केलेली खूण आहे त्याची आणि ही कट केलेली खूण हे बरोबर एकासमोर एक येतील. आता अंतर किती ठेवायचं हा विषय येतो. अंतर म्हणजे वरून तुम्ही 2 इंच सोडायचं आहे, 2 ते 2.5 इंच किंवा 3 इंच सोडलं तरी चालेल. वरून 3 इंच सोडा आणि हा सगळीकडनं व्यवस्थित टाचून घ्यायचा खण. हा तुम्ही काय करा, हा टाचण्यांनी सगळीकडे टाचून घ्यायचा खण. सगळ्यात आधी इथे वरती लावून घ्या टाचणी आणि नंतर हे जे भाग आहेत ह्याला एकदा असं फोल्ड करायचं, अशा पद्धतीने इथे टाचायचं आणि मग हे इथनं खालनं फोल्ड करून असं करून हा खण सगळीकडनं शिवून घ्यायचा आहे. आणि असंच आपण दुसऱ्या खणाला करणार आहोत. दुसरा पदर घेतला, त्याला हा जरा मोठा खण लावलेला आहे, त्यालासुद्धा बघा तुम्हाला दिसत असेल इथे मी इथे मध्ये टाचलेले आणि आता हे सगळीकडनं असं मी हे शिवून घेणार ह्याला. म्हणजे आपले 2 जे पदर आहेत त्याला खण शिवून होणार आहेत. आता त्याच्यानंतर काय करायचं, हा जो मोठा खण असेल त्याला एक मोठ्या मोबाईल इतकं अंतर ठेवून त्याला इथून शिवण मारायची. म्हणजे इकडल्या भागामध्ये आपलं एक चष्म्याचा खण तयार होईल आणि इथल्या भागामध्ये आपला मोबाईल तयार होईल. आणि हा जो थोडासा छोटा आकाराने मी तयार केलेला होता त्याला काय करीन मी, त्याला सरळ सेंटरमधनं एक खूण करीन. म्हणजे इथून मध्यभागावरून शिवीन. म्हणजे इथे तुम्हाला चिल्लर पैसे ठेवता येतील, इथे नोटा ठेवता येतील, अशा पद्धतीने आपण करू शकतो. आता बघा हा जो भाग आपण पाहिलेला होता ह्याला मी पाकिट लावून घेतलं आणि अशा उरलेल्या 3 पॅनल्सला पण माझ्या इच्छेप्रमाणे पाकिटं लावून घेतलेली आहेत. याला फक्त जरा एक डेकोरेशन म्हणून एक अशी पट्टी लावलेली आहे. आता हे आपल्याला वरचा काठ जोडायचा आहे. ही होती 13 इंच लांब आणि 4 इंच रुंद पट्टी. आता काय करायचं, ह्याला अर्ध्यात घ्यायचं मध्यभागी आणि इथे बारीकसा एक कट द्यायचा आपल्याला. त्याच्यानंतर हा जो मुख्य भाग आहे ह्याला पण असं अर्ध्यात फोल्ड करायचं, इथे एक बारीकसा कट द्यायचा मध्यावरती. आणखी नंतर काय करायचं, हे असं ठेवून ह्याला आता ह्याच्यावरती जोडायचं आहे. तर काय करायचं, हे असं उलटं करा. म्हणजे ही जी खूण आहे ही बाहेरच्या बाजूला करायची, हे कापड उलटवायचं आणि काय करायचं, खुणेवरती खूण बरोबर येऊ द्यायची. हे दोन्ही जे कट्स आपण केले होते ते एकावर एक येऊ द्यायचे आणि लगेचच इथे टाचणी लावून घ्यायची. ही टाचणी थोडं अंतर सोडून लावा तुम्ही, 1 इंचवर अंतर सोडून. ही टाचणी लावली की आता हा भाग येतो, हा पदर उचलायचा आणि ह्याच्यावरती टोकाला टोक लावून परत 1 इंच अंतरावरती आपण ही टाचणी लावणार आहोत. मग इथे शेवटल्या भागावर यायचं, इथे हे पण असं हलवायचं आणि टोकाला टोक येऊ द्यायचं. इथे परत एकदा 1 इंचभर अंतर सोडून वरून अशी टाचणी लावायची. आता हा जो मधला भाग आहे इथे आपल्याला प्लेट्स द्यायच्या आहेत. तर काय करायचं, अक्षरशः अंदाजाने हे 1 प्लेट इथे साधारण 1 इंचभर अंतर सोडून अशी घेतलेली आहे मी. ठीक आहे, अशी घेतली की लगेचच इथे मी टाचणी लावणार, म्हणजे ती सरकून आहे. आणि हे उरलेलं आहे
याला आपण एक अंतर सोडायचं इथलं आणि इथे एक ही दुसरी प्लेट घ्यायची. ह्या दोन्ही प्लेट्स घेताना लक्षात ठेवायचं की ह्या दोन्ही प्लेट्स सेंटरकडे वळलेल्या आहेत, ह्यांची तोंड मध्यभागाकडे वळली. आता इकडच्या प्लेट्स बरोबर त्याच्या समोर दोन्हीकडल्या प्लेट्स लक्षात ठेवायचं की सेंटरच्या दिशेने तोंड करून पाहिजेत. आता हे जेवढं अंतर घेतलं होतं तेवढंच अंतर मी हे इथे घेणार आणि इथे लगेचच मी इथे एक टाचणी लावणार. आता हा उरलेला भाग याला आपण असंच परत हे असं घेऊन इथे मी एक टाचणी लावणार. आता काय करायचं आहे आपल्याला, सरळ मशीनवरनं इथून सरळ एक अशी शिवण मारायची. शिवण मारल्यानंतर हे असं उघडायचं आणि उघडल्यानंतर हे जे शिवलं जातं इथे अशी प्रेस मशीन मारून घ्यायची. तर असे मी हे 4 पॅनल्स तयार करून घेतलेत. हे बघा इथे हे असं शिवलं आधी आणि मग प्रेस मशीन मारलेली ह्याच्यावरती. आणि खालच्या बाजूला प्रेस मशीन मारायची, म्हणजे काठाच्या बाजूनी शिवण नाही वळवायची. मूळ जे अंग आहे त्याच्या साईडनी हा पदर ही जी फोल्ड आहे इथे वळवून इथनं प्रेस मशीन मारायची, म्हणजे ह्या ज्या आपल्या प्लेट्स आहेत त्या हलत नाही. तर असे आपल्याला 4 पॅनल्स करून घ्यायचे आहेत. हे बघा हा एक पॅनल, ह्याला मी इथे 2 खण केलेले होते. एक हा पॅनल आहे, ह्याला इथे हा एक मोठा खण आणि एक छोटा खण. आता कुठलाही एक रंग घ्या तुम्ही आणि त्याला वेलक्रो लावायचा. वेलक्रो लावायची पद्धत कशी आहे की ह्याचा जो मध्य मी काढला होता तिथून इथे 1.5 इंच अंतर सोडलं आहे, इथून 1.5 इंच आणि इथून 3 इंच अंतर सोडलं, हे 3 इंच अंतर सोडलं आणि इथे पण 3 इंच अंतर सोडलं. आणि मग इथे वेलक्रो एक साधारण 1.25 इंचाचा घेऊन इथे बॉर्डर राखून घेतली अशी एक मार्जिन. आणि खरखरीत वेलक्रो एका पदराला इथे असे दोन्ही लावले आणि दुसरा जो रंग होता त्यालाही असंच वरून 1.5 इंच अंतर सोडलं आहे. इथून इतकं 3 इंच आहे, हा 3 इंच मध्यावर येऊ द्यायचा. लक्षात ठेवा हा 3 इंचचा बिंदू हा मध्यावर आणि त्याच्या आजूबाजूला असं सारख्या अंतरावर वेलक्रो टाचून घ्यायचा आहे हा असा. तर एकाच पदराला मी हे टाचते आहे, दुसरी पदराची पिशवी आपण मोकळ्या अंगाची ठेवणार आहोत. तर आता हे मी शिवून दाखवते. पूर्ण झाल्यानंतर मग नंतर आपण बंद लावायचे. तर आता मी हे आधी शिवून घेणार. आता बघा आपण हे इथे सुरुवातीला थोडं मागे पुढे करून द्यायचं मशीन आणि ह्या प्लेट्सवरनं छान चालवून घ्यायचं आहे. आणि तेवढ्यासाठी मी तुम्हाला टाचण्या थोड्या जास्त अंतरावर लावायला सांगितल्या होत्या, कारण ह्या जर जास्त अंतरावर लावल्या की आपल्याला प्लेट्स शिवत असताना त्या काढायची गरज पडत नाही. हे झालं आपलं पूर्ण शिवण मारून झाली. आता टाचण्या काढून घ्यायच्या आणि आपल्याला ही प्रेस मशीन मारायची. आता बघा हे आपण जी शिवण आहे ती मोठ्या पदराकडे वळवलेली आणि आता आपण प्रेस मशीन मारतो आहे. प्रेस मशीन मारताना हे असं थोडंसं ओढून घ्यायचं, म्हणजे कापड बरोबर व्यवस्थित दबल्या जातं, ह्या प्लेट्स बरोबर दबल्या जातात. आता बघा याला आपण इथे मध्यावरती एक खूण करून घेतलेली आहे, कट दिलेला आहे. आता काय करायचं, हे मध्यावर आणि आजूबाजूला 3-3 इंच सोडायचे आहेत. इथे 3 इंच आणि इथे 3 इंच, 1 2 3 हे 3 बॉक्सेस, 1 2 3 हे 3 बॉक्सेस. आणि आता आपल्याला लावायचं आहे बंद. तर बंद आता कसा मी 2 रंगाचा केलेला आहे. याचा कपडा ज्या रंगाचा असेल तो भाग मी आतल्या बाजूला वळवणार आणि हे 1 2 3 हा जो तिसरा बॉक्स आहे त्याच्या अर्ध्यात इथे मी त्याला एक टाचणी लावून घेणार, म्हणजे ते हलायचा नाही तो बंद. असं उचलून मी इथे ही टाचणी लावून घेणार आणि हा असा फिरवून इथे आता 3 घरं 1 2 3 3च्या अर्ध्यात बरोबर जसं याला केलं होतं तसंच इथे मी एक टाचणी लावून घेणार. हे झाल्यानंतर ह्याच्यावरती मी हा दुसरा पदर हा घ्यायचा आणि असा उलटा ठेवायचा, हा ह्याच्यावर ठेवायचा आणि इथे पण ह्यालाही मी कट दिलेला आहे. तर ही दोन्ही जे कट्स आहेत ते एकावर एक बरोबर यायला पाहिजे. आणि आता हे सरळ असं शिवायचं. हे शिवताना लक्षात ठेवायचं की बंद थोडासा जास्त
आत गेला पाहिजे. तर निदान अर्धा इंचाचं कापड तरी आपल्याला दाबायचं, एवढं लक्षात ठेवायचं. खूप कमी अंतरावरनं शिवण नका घेऊ, अर्ध्या इंचावरनं शिवण घ्यायची आणि हे असं दाबायचं पूर्ण एकावर एक ठेवून. तर आता हे काय करायचं, हे असं ठेवलं आहे ना तर खालनं ही पिन अलगद काढायची, ही जी लावली होती. हात घट्ट इथे दाबून धरायचं आणि इथे परत टाचायची, म्हणजे ते सरकत नाही. तसंच इथेही पिन लावलेली आहे, ह्याच्यावर हा कपडा ठेवलेला आहे. तर इथनं खालनं अलगद पिन काढून इथे घट्ट धरायचं आणि इथून टाचायचं. आणि आता मी इथून अर्ध्या इंचावरनं अशी सरळ एक शिवण मारणार आणि असंच मी दुसरं पॅनल तयार करणार, म्हणजे अशी बंद लागलेला येईल. आता बघा हे आपण इथे शिवून घेतलेलं आहे. शिवल्यानंतर ही दोन्ही पॅनल जोडल्यानंतर हे असं दिसेल, हे असं, ही अशी पिशवी तयार होणार तुमची, ही अशी पिशवी दिसणार. असंच मी दुसरं पण करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आता काय करायचं आपल्याला, हे आहे हे पूर्ण असं उघडं करून ठेवायचं आहे, असं अशा पद्धतीने पूर्ण पसरायचं. त्याच्यावरती दुसरी पिशवी टाकायची, सुलट बाजूवर सुलट अशी टाकायची. आणि ह्या दोन शिवणी आहेत, ह्या बरोबर एकावर एक यायला पाहिजेत, ह्या मागे पुढे होता कामा नये. आणि इथे एक टाचणी लावायची. टाचणी इथे लावली. तशीच दुसऱ्या बाजूला पण शिवणीला शिवण बरोबर जोडल्या गेली पाहिजे इथे. आणि इकडे जर ही शिवण इथे वळलेली आहे तर दुसऱ्या बाजूला पण त्याच बाजूला वळली गेली पाहिजे. अशी दुसऱ्या डायरेक्शनला एक इकडे असं नाही होऊ द्यायचं, इथे वळवून घ्यायची. आता हे झाल्यानंतर आपल्याला सबंध शिवायचं आहे हे सगळं. फक्त शिवताना काय करायचं, कुठल्या तरी एक बाजूला, तर मी हे तळाचा जो भाग आहे तो किंवा साईडचा, तर साईडच्या भागात तुम्ही साधारणतः एवढं पार्ट सोडून द्या शिवण द्यायला, किंवा खालच्या बाजूला एक चांगले 4-5 इंच जागा सोडा आणि हे सगळं हे असं थेट जोडून घ्यायचं आणि मग पिशवी उलटवायची. आता बघा हे थेट आपण सबंध शिवून घेतलेलं आहे सगळीकडनं. आणि मी इथे खालच्या बाजूला थोडीशी जागा सोडलेली इथे. आता इथून मी पूर्ण पिशवी उलटवून घेणार आहे ह्या बाजूला. आता ही बघा पिशवी पूर्ण आपण उलटवून घेतलेली आहे. आता मी हा जो खालचा भाग आहे हा एवढा इथे हा असा पूर्ण मी शिवून घेणार आणि शिवून घेतल्यानंतर ही आतमध्ये ढकलणार पिशवी. आता बघा हे इकडचा भागही शिवून झालेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हे एक भाग कुठला तरी आत सरकवायचा आहे. हा पूर्ण असं आत सरकवल्यानंतर हे जे आहे हे असं आत दाबायचं आणि इथनं आपल्याला एक प्रेस मशीन मारायची पूर्ण गोलाईमध्ये. ह्या सगळ्या हे फिनिशिंगसाठी आपल्याला ही प्रेस मशीन मारून घ्यायची. आता बघा ही पिशवी आपली पूर्ण तयार झाली. हे सगळीकडनं मी गोलाईने शिवले. आता तुम्हाला वाटत असेल हे वेलक्रो तर बाहेर आहे, तर काय करायचं की जेव्हा आपल्याला नुसतीच पिशवी मोकळ्या तोंडाची वापरायची आहे त्यावेळी हा भाग बाहेर ठेवायला हरकत नाही. पण जेव्हा आपल्याला बंद पिशवी वापरायची, त्याची तोंडं बंद करायची आहेत, तर हा भाग आत घ्यायचा, ते वळवून घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे आता आपल्यासाठी ही पांढरी पिशवी बाहेर आली. आणि आतमध्ये जे 4 खण जास्तीचे आहेत, मोबाईल मावतोय, चष्मा आणि 2 इतर खण कप्पे केलेले छोटे पैसे ठेवायला, तर ते हे तुम्ही आता हे मस्तपैकी बंद करून आणि जाऊ शकता. ही अगदी कोणी चटकन प्रेमात पडेल अशी सुरेख पिशवी झालेली आहे बघा. तुम्ही नक्की शिवा.